सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की जुन्या मित्रांचं सहकार्य तुम्हाला आज लाभेल, त्यामुळे तुमच्या काही समस्या या मार्गी लागतील. तुमच्या मधुर वाणीमुळे घर आणि ऑफिस या ठिकाणी वातावरण चांगलं राहील. तुमचे सहकारी तुम्हाला प्रोजेक्टमध्ये मदत करतील. सकारात्मक वातावरणामुळे कामामध्ये उत्साह राहील. एखाद्या संस्थेकडनं तुमचा मान सन्मान होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायामध्ये काही महत्त्वाच्या मीटिंग्स होतील. तुम्ही तुमची कागदपत्र तयार ठेवा, कारण कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ तुम्हाला व्यतीत करायला मिळणार आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीचे लोक खूप व्यस्त राहणार असून जास्त धावपळ होईल. तब्येतीची खास तुम्ही काळजी घ्या, कारण पायाला दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. तुमची थांबलेली कामं आज पूर्ण होतील. एखाद्या कामामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास ती मन मोकळेपणानं करा. भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा मिळेल. निर्णय घेण्याची तुमची क्षमता अफाट आहे. काही गोष्टी तुम्ही खूप पटापट करता, त्यामुळे ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांवरती आज थोडीशी संकट येऊ शकतात, परंतु अचानक काही लाभ झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मुलांकडनं संध्याकाळपर्यंत तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळेल. तुम्ही स्वतःला आज अनावश्यक खर्चापासून दूर ठेवा. जर तुम्ही कुठल्याही शारीरिक आजाराने त्रस्त असाल तर आज तुमचा त्रास वाढू शकतो. तुम्हाला गाणी किंवा संगीताची आवड असेल तर त्यामध्ये तुम्ही आज अधिक रुची घ्याल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की आजचा दिवस हा कर्क राशीसाठी उत्तम आहे. तुम्ही स्वतःसाठी काही खर्च करणार आहात. तुमची वाढती प्रतिष्ठा आणि भरभराट पाहून शत्रू त्रस्त होतील. तुमच्या परिश्रमाचं चांगलं फळ मिळेल. मुलांबद्दल तुमचा विश्वास अधिक मजबूत होईल. सासरकडनं तुम्हाला धनलाभाची दाट शक्यता आहे. आज तुम्ही जे काही कराल त्यात सावध राहा. आई वडिलांची तुम्ही विशेष काळजी घ्या. त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ठीकठाक आहे. नोकरीमध्ये काम वाढत जाईल, त्यामुळे तुम्हाला जास्त लक्ष देऊन ते काम करायला हवं. व्यवसायामध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर ते सध्या टाळा. थोडा मानसिक त्रास असल्यामुळे तुमचं मन मात्र विचलित होऊ शकतं. डोळ्यांचा त्रास जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही तपासणी करून घ्या. सासरच्या लोकांकडनं नाराजीचे संकेत आहेत, परंतु तुम्ही गोड बोलून सगळं काही सांभाळून घ्याल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी दिवस काही फारसा ठीक नाही आहे. अनावश्यक खर्चाचा योग देखील तुम्हाला आहे. तुम्ही साहसानं कठीण कामं पूर्ण करण्यास सक्षम असाल, त्यामुळे फार ताण घेऊ नका. आई वडिलांचं पूर्ण सहकार्य तुम्हाला प्रत्येक कामात मिळेल. पत्नी अचानक आजारी पडल्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ असाल. संध्याकाळपर्यंत तुमच्या पत्नीची तब्येत सुधारेल, परंतु पूर्ण बरं होण्यासाठी थोडासा कालावधी जास्त लागेल. व्यवसायामध्ये मात्र तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी दिवस अत्यंत शुभ असून अधिकार आणि संपत्तीमध्ये तुमच्या वाढ होईल. नवीन कामांमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी शुभ राहील. तुम्ही इतरांचं भलं करणार आहात. आजचा दिवस हा तुमच्यासाठी परोपकाराचा आहे असं म्हटलं तरी चालेल. नवीन कामात किंवा व्यवसायामध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी शुभ राहील. गुरु आपल्याला शिकवतात आणि योग्य सल्ला देतात. त्यांच्याप्रती कायम तुम्ही ऋणी राहाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी दिवस काही फारसा ठीक नाहीये. तुमचं मन अशांत आणि बेचैन असेल. जर कोणताही वाद किंवा कोर्ट कचेरी सुरू असेल तर तुमच्या बाजूनं निकाल लागेल. व्यवसाय वाढीसाठी केलेले तुमचे प्रयत्न निष्फळ ठरू शकतात. त्यामुळे तुमचा मूड थोडासा ऑफ होईल. दरम्यान संध्याकाळी मात्र धैर्य आणि हुशारीनं तुम्ही एखाद्या संकटावरती मात कराल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी दान, पुण्य आणि परोपकारासाठी आजचा दिवस चांगला आहे असं म्हणायला हवं. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही रुची घेऊन आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार करू शकता. तुमच्या ज्ञानामध्ये आज भर पडणार आहे. तुम्ही काही नवीन शिकत असाल तर त्यामध्ये उत्तम यश तुम्हाला मिळेल. रात्री पचनाचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा तुम्ही खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवा. जंक फूड खाणं कमी करा. आर्थिक परिस्थिती तुमची मजबूत असल्यानं एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीचा सासरकडनं आज सन्मान होणार आहे. तुम्हाला काहीतरी मौल्यवान वस्तू मिळण्याचाही योग आहे. दरम्यान अनावश्यक खर्च देखील तुमचा होऊ शकतो. तुमची इच्छा खर्च करू नये अशी असेल, परंतु तरी तुम्हाला खर्च करावा लागेल. तुमच्या व्यवसायात देखील तुमचं मन रमणार आहे. व्यवसाय वाढीसाठी काही गुंतवणूक करणं तुम्हाला लाभदायक ठरेल. ऑफिसमध्ये वातावरण एकदम सकारात्मक राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आज मर्यादित आणि आवश्यकतेनुसारच खर्च त्यांनी करायला हवा. तुम्ही तुमचं बजेट तयार करा. त्यातून मिळकत आणि खर्चाची सांगड घाला. कुटुंबातील सदस्यांकडनं तुमचा विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहा आणि जे काही काम तुम्ही कराल त्यात फोकस ठेवा. आजचा दिवस नवीन गोष्टी शोधण्यात जाणार आहे. तर संध्याकाळी प्रवासाचा योग असून त्यामध्ये तुम्हाला लाभ देखील होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की तुम्ही सगळ्यांना मदत करता, त्यामुळे तुमचा संपर्क चांगला राहणार आहे. त्यापैकी एखादी व्यक्ती आज तुम्हाला व्यवसायामध्ये मोठी मदत करेल. मुलांशी संबंधित खूप काळापासून प्रलंबित असलेल्या वादावरती तुम्हाला आज तोडगा सापडेल. समाजामध्ये मान सन्मान वाढल्यानं तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. प्रोजेक्ट आज तुमचे पूर्ण होतील. संध्याकाळची वेळ कुटुंबासोबत तुमची जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.